ययाती हे वि. स. खांडेकर यांनी लिहिलेले एक अत्यंत प्रसिद्ध आणि तत्वज्ञानप्रधान मराठी कादंबरी आहे. ही कादंबरी राजा ययाती यांच्या कथेनुसार मानवी इच्छा, वासना, त्याग आणि जीवनमूल्यांचा सखोल विचार करते. कादंबरीचा सारांश, कथेचा केंद्रबिंदू आहे राजा ययाती, एक शक्तिशाली पण भोगवादी राजा. त्याचे लग्न देवयानीसोबत होते, जी शुक्राचार्य यांची मुलगी आहे. परंतु ययातीचा संबंध देवयानीची सखी शर्मिष्ठा हिच्याशीही होतो. ही गोष्ट कळल्यावर शुक्राचार्य ययातीला शाप देतात. तो अकाली वृद्ध होतो. शाप आणि त्याग, वृद्धत्व सहन न झाल्यामुळे ययाती आपल्या मुलांना विचारतो की कोण आपले तारुण्य त्याला देईल. त्याचा मुलगा पुरू आपल्या वडिलांसाठी तारुण्य देण्यास तयार होतो. ययाती पुन्हा तरुण होतो आणि अनेक वर्ष भोगविलासात रमतो. मुख्य वळण, खूप काळ भोग केल्यानंतर ययातीला एक महत्त्वाची जाणीव होते. इच्छा कधीही संपत नाहीत, त्या फक्त वाढत जातात. शेवटी तो आपले तारुण्य पुन्हा पुरूला परत देतो आणि स्वतः संन्यास स्वीकारतो. कादंबरीचे मुख्य विचार: 1. वासना आणि तृष्णा. मानवी इच्छा अमर्याद असतात. त्या पूर्ण केल्या तरी शांत होत नाहीत. 2. त्यागाचे महत्त्व. पुरूचा त्याग हा आदर्श दाखवतो. खरे सुख त्यागात आहे. 3. नैतिक संघर्ष. ययाती, देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्या नात्यांमधून मानवी नात्यातील गुंतागुंत दिसते. 4. जीवनाचे सत्य. भोगातून समाधान मिळत नाही. संयम आणि आत्मज्ञानच खरे समाधान देतात. निष्कर्ष: ययाती ही फक्त एक पौराणिक कथा नाही, तर ती प्रत्येक माणसाच्या मनातील इच्छांची, मोहाची आणि आत्मशोधाची कथा आहे. शेवटी कादंबरी सांगते, भोग नव्हे तर संयम आणि त्याग हाच खरा आनंदाचा मार्ग आहे.